नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. महाराष्ट्रात बांगलादेशी नागरिकांना खोटे जन्म दाखले देण्याचे मोठे कटकारस्थान सुरू असल्याचा गंभीर आरोप करत त्यांना लवकरच हद्दपार करण्याचा इशारा भाजपच्या महाराष्ट्र युनिटचे उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी दिलाय. सोमय्या यांनी इस्लामपूर नगर परिषदेत अचानक भेट देत जन्म नोंदणी व इतर कागदपत्रांची पाहणी केली. यावेळी त्यांनी मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील व संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत काही नोंदींबाबत शंका व्यक्त केली. राज्यात कुठेही बेकायदेशीरपणे नागरिकत्वाचे दस्तऐवज दिले जात असतील तर ते उघड केले जाईल. दोषींवर कठोर कारवाई होईल असा इशाराही त्यांनी दिलाय. या अचानक भेटीमुळे नगर परिषद प्रशासनात एकच खळबळ उडाले. सोमय्या यांनी पारदर्शकतेची गरज अधोरेखित करत नागरिक नोंदणी प्रक्रियेत काटेकोर पडताळणी करण्याचं आवाहन केलंय. दरम्यान या प्रकरणावर स्थानिक प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया येणे अपेक्षित असून पुढील तपासानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक, नगरसेवक अमित ओसवाल, विश्वनाथ डांगे उपस्थित होते. विमान अपघाताचे आरोप करण्यात येत आहे, याकडे कसं बघताय? आणि आज रोहित पवारांनी राज ठाकरेंची सुद्धा भेट घेतलेली आहे आणि या सगळ्या प्रकार सांगितलेला आहे की सरकार यामध्ये दखल घेत नाही. काही गोष्टी आपल्या सगळ्यांच्या लक्षात आल्या आहे की गेल्या काही वर्षात DGCA आणि त्यांनी अधिक जागरूकता दाखवण्याची सुरुवात केली आहे. गेले काही वर्षात खासगी हेलिकॉप्टर विमान वापरण्याचं प्रमाण वाढलंय. तिथे शिस्त आणायची गरज आहे. एक गोष्ट अपघात चुकीमुळे होते, बेजबाबदारी बेदरकारपणामुळे पण होत असतो. त्याची इन्क्वायरी आता शासनाचा ज्या उत्कृष्ट एजन्सी जबाबदार आहे ते सुरू करत आहेत. तर बेदरकारपणामध्ये जो जबाबदार असेल त्यावर कारवाई होणार. आणि 1 महिना झाला तरी अजून तपासात काहीच प्रगती नाही असे अनेकांना नाही, कोणाला वाटत नाही. असं आहे की एकदा आपण जबाबदार एजन्सीला काम दिलं, त्यानंतर परत आपण घाई करायला गेलो आणि मग त्यात त्रुटी राहिली तर त्या करतायत चौकशी. त्यांची प्रगती चालू आहे. मुद्दा जो एक स्पष्ट करू इच्छितो, एक असतो अपघात तर समोरच्या चुकीमुळे पण होत असतो. तर यात जर ह्युमन एरर असेल तेही समोर येणार. दुसरं जे असते त्याला बेदरकारपणा म्हणून, स्वार्थीपणा म्हणून, ज्याच्यामुळे जी काळजी घ्यायला हवी ती घेतली जात नाही, घेतली गेली नव्हती, तर त्यासाठी जो जबाबदार असेल जो कोणी त्याच्यावर पण कारवाई होणार. मी तुम्हाला सिमिलर उदाहरण देतोय इंडिगोचं, की सरकारने नवीन नियम बनवले होते पण त्यांनी बदलले नव्हतं. त्यामुळे तुम्ही पाहिलं डिसेंबर मध्ये किती मोठा घोळ झाला. तर त्याच्यावर पेनल्टी लावली, 10% त्याचे विमान कट केले. तर यात पण त्या विमान ज्या अधिकाऱ्यांनी त्या कंपनीचा काळजी घेतली पाहिजे, ती घेतली नसेल तर त्यांच्यावर पण कारवाई होणार. अरविंद केजरीवाल यांच्यावर मद्य घोटाळ्याचा आरोप झाला होता, त्याच्यावर आज त्यांची निर्दोष मुक्त झालेली आहे. तुम्ही मुख्यमंत्री विचारतोय की आरोप तुम्ही अनेक जणांवर करत असतायत, आरोप होतात, जेलमध्ये जावं लागतं आणि त्यानंतर मग निर्दोष होतात. तुम्ही याकडे कसं बघता? नाही, काय करू नये. कुठलाही एखादा आरोप किंवा चौकशी झाली तर अनेक वेगवेगळे प्रकारचे गुन्हे असतात. त्यातनं एखाद्यामध्ये कमी जास्त होत असते. म्हणून ते जे प्रकरण त्याचे वेगवेगळे डिपार्टमेंट असतात, म्हणून ते शेवटपर्यंत थांबावं लागतं. जसं मी एक उदाहरण देतो. एक असतं फायनान्शियल इरेग्युलरिटी, तर त्याची कारवाई वेगळी असते. दुसरी क्रिमिनल वेगळी असते. संगनमत असते ते तिसरं. तो जो मूळ घोटाळा जो झाला त्याचा 8 पण यांनी परत सांगितलं की त्यात 100 कोटी रुपये वाईन पॉलिसी, त्याबद्दल त्याच्या संबंधात कुठलंही कोणाला निर्दोष सोडलं नाही. घोटाळा त्या सरकारच्या काळात झाला हे सिद्धच झालेलं आहे. ही व्यक्ती की ती व्यक्ती की ती व्यक्ती की पुढची गोष्ट ते होईल. उद्धव ठाकरेंनी विधानसभेत सांगितलं की एखाद्याला अजित पवार यांच्या मृत्यूवर बोलताना ते म्हणाले की एखाद्याला इतका त्रास देऊ नका आणि खोटे आरोप करू नका, भ्रष्टाचाराचे आरोप करू नका, की त्याचा जीव जाईपर्यंत तुम्ही त्याला त्रास देऊ. त्यांनी स्पेसिफिक जर कोणी प्रश्न विचारला म्हणजे तुम्ही नाही तर त्यावेळी आम्ही त्याचं व्यवस्थित उत्तर देऊ. प्रायमरी विषय असं वाटते राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे लोक सुद्धा
ते हे करतायत, मागणी करतायत की चौकशी व्हावी. रोहित पवार पण करतायत. मग प्रायमरी काय वाटतं की असं तुम्हाला आता तुम्ही बोलला, पण त्यात विषय घातपात का सारखं वाटतंय असं? संशय काय आलाय? तुझं मी सांगितलं अपघात झालेलाच आहे. आता अपघात मध्ये एक असतं घातपात आणि दुसरं जे मी पुन्हा पुन्हा स्पष्ट करतो, आता बोलता येत नाही तो, की कुठला तरी व्यक्ती, मॅनेजमेंट, ऑफिसर त्याचा निष्काळजीपणा किंवा स्वार्थामुळे, फिनान्शियल स्वार्थ, तर त्याच्यामुळे झालं असेल तर त्याला जबाबदार धरलं जाणार. म्हणून अपघात आणि षडयंत्र ते एजन्सीचा रिपोर्ट येईपर्यंत थांबावं लागेल. अजित पवार मृत्यू संबंधी सगळ्यांना वाईट वाटते. त्याचबरोबर अजित पवारचं प्लेन कोसळलं, ते एअर इंडियाचंही कोसळलं होतं, तर त्यात चौकशी होऊन ते तपास करणारा व्यक्ती आणि त्याचा रिपोर्ट करणाऱ्याला, कारण की जसं एअर इंडियामध्ये कोणीतरी अफेक्टेड पर्सन तर पायलटच्या घरच्यानं माझा मुलगा स्वतः काय आत्महत्या करण्यासाठी काय 100 लोकांचा जीव घेणार, म्हणून एरर पण असू शकते ना. ओके, जिल्ह्यात अजून काय आहे का, म्हणजे नावाचा हात तर अजून काही तक्रारी आहेत का? काही याचा दिवसापूर्वी तुम्ही सांगतो की माझ्या येण्याचे 2 हेतू आहे. एक बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा आणि जिल्हा भाजपच्या लोकांची SIR संबंधात चर्चा आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन. काल आमची महाराष्ट्र भाजपची जे या निवडणूक प्रक्रियेचे प्रमुख आहेत चोकालिंगम साहेब यांच्यात विस्तृत 50 मिनिटं चर्चा झाली. SIR एप्रिल 1 पासून सुरू होण्याची शक्यता आहे. SIR चा उद्देश मतदार यादी शुद्धीकरण, म्हणजे एकही बांगलादेशीचं नाव मतदार यादीमध्ये असता कामा नये आणि एकही जो जेन्युइन मतदार आहे त्याचं नाव सुटता कामा नये. त्या संबंधी भाजपची एक बैठक. लास्ट वेळा तुम्ही तासगाव मधले एका अधिकाऱ्याच्या घरात पैशासाठी आला होता, पुढं काय झालं? खरमटे मला वाटतं त्याच्यात पण संबंधित इन्कम टॅक्स आणि ईडी आणि त्यांनी फायनान्शियल बऱ्यापैकी प्रॉपर्टी जप्त करून कारवाई करायची. महाराष्ट्रात बांगलादेशींना जन्म प्रमाणपत्र खोटे कागद डॉक्युमेंटच्या आधारावर देण्याचं खूप मोठं कटकारस्थान देवेंद्र फडणवीस सरकारने उघडकीस आणलं आहे. गेल्या काही महिन्यात 3 लाख असे फर्जी जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे आणि त्याचा भाग म्हणून एक असं लक्षात आलं की काही ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचा जो पासवर्ड असतो हेक करण्यात आला. ती एक मोठी टोळी आहे जी सध्या उत्तर भारत, बिहार मधून ऑपरेट करते. त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. 11 लोकांची अटक झालेली आहे. त्यांनी महाराष्ट्रातले अनेक गावांचे टर्मिनल हॅक केले आहे. आतापर्यंत 7 गावाचा FIR झालेला आहेत आणि 67,000 असे जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले. आज सांगली जिल्ह्यात 2 गावाची मी भेट घेणार आहे, घेत आहे. अधिकाऱ्यांची चर्चा करतोय. माझ्या मनातले चर्चा चालूच होते. याच्या संबंधी वरिष्ठ अधिकारी आले, त्यांनी त्यांच्या पद्धतीने चौकशी, ऑडिट, स्पेशल इन्स्पेक्शन ऑडिट सुरू केलं आहे. एका बाजूला तहसीलदार, निबंधक यांनी दिलेले खोटे जन्म प्रमाणपत्र आणि दुसऱ्या बाजूला असं सिस्टम हेक झालेली आहे. त्या दोन्हीवर करेक्शन सुरू आहे. स्पेसिफिक भुवनेश्वर आटपाडीमध्ये तुम्हाला काय आढळलं आहे म्हणून आज दौरा तुम्हाला ईश्वरपूर मध्ये काय सापडलं? आता त्याला आपण असाधारण म्हणजे ॲबनॉर्मल, तर काही माहिती ॲबनॉर्मल मिळाली, उत्तर त्यामुळे मी आज इथे आलो आहे. ते ॲबनॉर्मॅलिटी मी त्यांच्याजवळ स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितलं की आता आम्ही दुरुस्ती करू आणि दुरुस्ती करून आम्हाला एक 10-15 दिवसात आम्ही पूर्ण हे झाल्यावर ॲबनॉर्मॅलिटी मान्य झालेले आहेत. त्यात अर्धे टाकले आहेत, अर्धे टाकले नाही आहेत. तर त्या पुढच्या 15 दिवसात ते दुरुस्ती करून मग त्यानंतर त्यांचा रिपोर्ट आल्यावर पाहू.
हे संगणमतानं सगळं केलेलं आहे का टेक्निकल? एक गोष्ट अशी आहे की ते त्यांनी माझं ऑब्झर्वेशन मध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी मान्य केलं. आता ते चेक करतायत. भीती कशी असते मी तुम्हाला सांगतो. नंदुरबार मध्ये जे सिस्टम प्रमाणे जन्माच्या नोंदी जुन्या घेतल्या गेल्या, त्या तिथल्या इन्चार्जला इन्स्पेक्शन साठी पाठवल्यानंतर 11 ते 20 1120 ज्यांचं त्या गावात कधी त्यांचा काही अर्ज नाही, जन्म प्रमाणपत्र नाही, काही नाही, असे नाव नोंदवण्यात आले होते. त्याच्यावर आता FIR दाखल झाला. तर हिथे आता तेच चेक करतायत. तर रिपोर्ट येईपर्यंत वाट पाहावी लागणार. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर. आणि त्याचा भाग म्हणून